तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पंढरपुरात उपोषणाला बसलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची प्रकृती खालावली। त्यामुळे संपूर्ण कुटुंब उपोषणस्थळी दाखल झालेलं। त्यांची पत्नी कुंती पवार, आई सुनंदा पवार, वडील राजेंद्र पवार यांच्यासह दोन्ही मुलं आंदोलनस्थळी उपस्थित होती। बापाची थकलेली अवस्था पाहून संपूर्ण कुटुंब अत्यंत भावुक झालं। रोहित पवारांची मुलगी आणि मुलगा यांना अश्रू अनावर झाले। त्यामुळे अन्नत्याग आंदोलनस्थळी काही काळ भावनिक वातावरण निर्माण झालेलं। मुलांच्या डोळ्यातलं पाणी पाहून स्वतः रोहित पवार देखील काही क्षणाकरता भावुक झाले। तर मुलाच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्यांनी आपल्या मुलाचा हात हातात घेतला, त्याला जवळ ओढले आणि त्याची समजूत काढली। दरम्यान मुलाचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी दिलेली आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन रोहितदादा आज इथं उपोषणाला बसलेले आहेत। अन्नत्याग त्यांनी केलेला आहे। एकतर खूप अभिमान वाटला। मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच विनंती राहील की तुम्ही या लाखो शेतकऱ्यांचा एक वेगळा विचार करून दुष्काळाची परिस्थिती समजून घेऊन बिना शर्तीची कर्जमाफी द्यावी अशी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते।